100%. याच्या व्यतिरिक्त नंबर सुद्धा चेंज होत नाही. नंबर सुद्धा जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, मला एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. तो एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन लॉग a to the base a plus e raised to 2 log x plus e raised to x log a dx. ठीक आहे. सो आता ह्या टाइपचे इंटिग्रेशन कसे सॉल्व्ह करायचे पहा. फर्स्ट ऑफ ऑल जे काही इंटिग्रेशन असेल आपल्याला माहिती आहे ऍडिशनच्या अंडर आपण त्याला फर्स्ट ऑफ ऑल स्प्लिट करणार आहे, राईट. करा स्प्लिट. I इज इक्वल टू integration of log a to the base a dx plus integration e raised to 2 log x dx plus integration e raised to x log a dx. इथपर्यंत ओके. नाव हा जो काही लॉग a टू द बेस a आहे, आता इथे पहा कॉन्स्टंट कसा ओळखायचा आणि व्हेरिएबल कसा ओळखायचा. आता इथं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट ते खूप मॅटर करतं. म्हणजे काय, इथं विथ डीएक्स डीएक्सचा मिनिंग काय होतो माहितीये का, की इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय, इथं आता एक्स हे आपलं व्हेरिएबल असणार आहे आणि एक्स सोडून जितके काही व्हेरिएबल्स येतील और जितके काही दुसरे कुठलेही अल्फाबेट युज करू द्या ते सगळे कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होणार आहे. ठीक आहे. आता इथं जर असं आलं असतं इंटिग्रेशन समथिंग लॉग ए टू द बेस ए आणि इथं आलं असतं डी ए. सो मग याचा मिनिंग काय झाला असता, हा जो काय ए असणार आहे इथे माझा व्हेरिएबल म्हणून ट्रीट होणार ह्या केसमध्ये. आता इथे कसं आहे लॉग ए टू द बेस ए डी एक्स, म्हणजे इथं एक्स व्हेरिएबल आहे, ए काय असणार आहे आपला नंबर असणार आहे कॉन्स्टंट. ठीक आहे. सो या गोष्टी लक्षात घ्या. आता इथे फार सिंपल आहे. लॉग त्याची व्हॅल्यू आणि बेस सेम असेल तर ते किती येतं 1 येतो माहिती बरोबर. लॉग ए टू द बेस ए किती आहे 1 प्लस इथे लॉगची प्रॉपर्टी वापरा. लॉग एन लॉग एम असेल तर याला कसं लिहितो आपण लॉग एम रेस टू एन लिहिणार आहे. इथे सेम 2 लॉग एक्स आहे सो त्याला कसं लिहिणार लॉग एक्स रेस टू 2 बरोबर प्लस इथे खाली डीएक्स आले इंटिग्रेशन. इथे पण सेम ई रेस टू लॉग ए रेस टू एक्स. ठीक. सो तिथं 1चं इंटिग्रेशन किती येतं आपलं एक्स प्लस आपल्याला माहिती आहे ई रेस टू लॉग एफ ऑफ एक्स असेल, ई आणि लॉग कॅन्सल होतो, उरतो काय फक्त आपला ओके. इथे पण सेम ई आणि लॉग कॅन्सल झाला, उरला काय आपला एक्स स्क्वेअर डीएक्स. इथे पण ई आणि लॉग कॅन्सल झाला, उरला काय आपला ए रेस टू एक्स डीएक्स, राईट. ओके. स्वतः ते काही इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायची बाकी ते करूयात. ठीक आहे. प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू एन. इथे काय होणार एक्स रेस टू 2 प्लस 1 2 प्लस 1 प्लस इथे आहे ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. ठीक आहे. सो हे असणार आहे आपल्याचा आन्सर. या टाइपचे प्रॉब्लेम्स 2 मार्क्सला येतो. आता इथे जर पाहिलं फक्त कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी मल्टिपल फॉर्म्युले दिलेत किंवा मल्टिपल एंट्रीज आहेत. ठीक आहे. सो तर त्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं 2-3 स्टेप मध्ये आन्सर आहे. म्हणजे अजून तुम्ही शॉर्टकट अजून वाटलं तुम्हाला तर अजून पण जास्त पण शॉर्टकट किंवा क्विक आन्सर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो ह्या टाइपचा एक येतो किंवा ए रेस टू एक्स ई रेस टू एक्स त्या टाइपचा एक येतो जो आपण आधी पाहिला होता. 1 मोर टाइम्स त्याला एकदा सॉल्व्ह करूयात आपण. ठीक आहे. ह्या एका टाइपचा किंवा दुसरा इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू ए ब्रॅकेटच्या बाहेर डीएक्स. अगेन डीएक्स सोबत कुठला व्हेरिएबल आपला एक्स आहे बरोबर ना.
सो बाकीचे जे काही अल्फाबेट्स असतील इथं आता ए यूज झालाय, ई यूज झालाय, हे सगळे कसे ट्रीट होणार आहे आपले कॉन्स्टंट, म्हणजे त्याला एका नंबर सारखं ट्रीट करायचंय. ठीक आहे. तर आता काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल इंटिग्रेशन सगळे सेपरेट करा. e raised to x dx plus a raised to x dx plus x raised to a dx plus a raised to a dx. ठीक आहे. आपल्याला e raised to x चा पण फॉर्म्युला माहिती आहे. e raised to x च आहे. e raised to x चा पण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. a raised to x upon log a. x raised to a हा x raised to n च्या फॉर्मॅट मधला आहे. x raised to n ला काय फॉर्म्युला आपला, x raised to n plus 1, इथं a आहे यांच्याऐवजी, इथं काय x raised to a plus 1 अपॉन a plus 1 आणि प्लस आता इथं ए रेस टू ए म्हणजे हा नंबर रेस टू नंबर आहे, म्हणजे 2 रेस टू 3, 2, 3 रेस टू 3, 4 रेस टू 4, तो पण काय येणार आहे, एक नंबरच येणार आहे, बरोबर ना. लाईक दॅट ए रेस टू ए पण काय असणार आहे, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन काय असतं आपलं, कॉन्स्टंट इंटू एक्स. सो याचं इंटिग्रेशन येणार आहे ए रेस टू ए प्लस सी. दोनच स्टेप मध्ये आन्सर आहे. 2 मार्क्स साठी हा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. आणि फुल मार्क्स मिळतात, म्हणजे इतकंच करायचे तुम्हाला, स्प्लिट करायचे आणि डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचे. स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरती एक प्रॉब्लेम 2 मार्क्सला 100% येतो. ठीक आहे. तो आयदर ह्या टाइप मध्ये असतो किंवा आधीचा आहे तो, किंवा त्या दोघांचं कॉम्बिनेशन, लॉग आणि ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्सचं मिक्सचर, बस दॅट्स इट. चालेल, राईट डाऊन करून. सर एक नंबर. काय झालं, काय झालं हरिपाल? एक नंबरचं जे एक्झाम्पल होतं ते रिपीट करता का म्हणून? हे वाला का? हा सर. ठीक आहे, चालेल. लक्ष द्या, हे रिपीट करतो बा परत. हा, बाकी पण कुणाला काही डाऊट्स असतील तर म्हणजे तुम्ही विचारू शकता, कारण कसं आहे, थोडं समजून घेऊन फर्दर मूव्ह करूया. ठीक आहे. ओके. आता फर्स्ट काय केलं आपण पहा, तिन्ही फंक्शनचं इंटिग्रेशन आहे ते स्प्लिट केलं, सेपरेट घेतलं. फर्स्ट स्टेप तर आपली ही असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर त्या दोघांना रिस्पेक्टिव्ह जिथं जिथं लॉकच्या प्रॉपर्टी अप्लाय करता येईल तिथे तिथे लॉकच्या प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे, किंवा ज्या काही दुसऱ्या प्रॉपर्टी युज करता येतील, पॉवर असेल ते तिथे तिथे युज करणार. तर इथं जर पाहिलं आपण या स्टेपला, लॉग ए टू द बेस ए हा 1 असतो. ही आणि बेसची व्हॅल्यू जर सेम असेल तर त्या लॉगची व्हॅल्यू काय असते, 1 असते. सो आपण याचा युज केला आणि इथं काय घेतलं, त्याच्या ऐवजी डायरेक्टली 1 घेतला. ठीक आहे. आता त्यानंतर इथे जर पाहिलं तर इथे आपण काय केलंय, 2 log x ला जो काही 2 आहे तो एक्सच्या पॉवरला पाठवलाय. लॉगची प्रॉपर्टी युज केली, म्हणजे काय, लॉग n log m इज इक्वल टू लॉग m रेस टू n वाली प्रॉपर्टी युज केली आहे. इथे पण सेम, आणि इथे पण काय, की x log a ला log a रेस टू x कन्वर्ट केलंय. इथपर्यंत कळलंय? हे कळलंय? हो सर. ठीक आहे. स्वतः मग इथनं आता काय केलंय, नेक्स्ट पहा. नेक्स्ट याच्यात ई रेस टू लॉग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आता आपल्याला माहितीये की जेव्हा आपण हे करतो तेव्हा ई आणि लॉग कॅन्सल आउट होतो, उरतो काय इथे एफ ऑफ एक्स. सो इथे पण ई आणि लॉग कॅन्सल आउट झाला, उरला काय फक्त एक्स स्क्वेअर. ई आणि लॉग कॅन्सल आउट झाला, उरला काय, ए रेस टू एक्स.
क्लिअर इथपर्यंत? आता नेक्स्ट स्टेप पाहूयात की 1चं इंटिग्रेशन तर एक्स आलं डायरेक्टली, एक्स स्क्वेअरला पण एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरला, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, आणि ए रेस टू एक्स ला ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, हे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत आपले इंटिग्रेशनचे, प्लस सी. कळलं? बाकी कुणाला काही समजत नसेल तर विचारा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे की याच्याने तुमचा बेस व्यवस्थित झाला पाहिजे. अदरवाईज काय होणार आहे, तर बेसिक कच्चं राहिलं तर पुढे गेलं तर काही फायदा नाही, काहीच फायदा नाही. ठीक आहे, बेसिक जर कच्चं राहिलं पुढे जाऊन काही फायदा नाही. ठीक आहे. ओके, देन अजून बाकी वेगळं एक्स रेस टू एनच्या टाईपचेच आहेत वेगळे. ठीक आहे. हा, अजून दुसरं एक टाईपचं पाहिलं, एक्स रेस टू एनच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून त्याला सॉल्व्ह करायचं. काल पण एक प्रॉब्लेम पाहिला होता, आज पण एक पाहूयात. ठीक आहे, म्हणजे जे काही काल नव्हते त्यांना आज रिपीट होऊन जाईल. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू, आपल्याला फॉर एक्झाम्पल फाइंड आउट करायचे 1 अपॉन रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन एक्स डीएक्स. ठीक आहे. तो आता हा जो काही पूर्ण प्रॉब्लेम आहे याला आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट करायचं आहे टोटली एक्स रेस टू एनच्या फॉर्मॅटमध्ये. मग तिथं जे काही लॉज ऑफ इंडायसेस असतील ते आपल्याला युज करायचे आहेत, किंवा जे काही रेसिप्रोकलचे वगैरे जे काही रूल वगैरे असतील ते आपल्याला युज करायचे. ठीक आहे. सो पाहूयात, फर्स्ट ऑफ ऑल ह्या रूट एक्स ला पॉवर मध्ये कन्वर्ट करूयात. चला, सो रूट एक्स स्क्वेअर रूट म्हणजे किती पॉवर असते बरं? 1/2. आणि जेव्हा 1 अपॉन रूट एक्स म्हणजे 1 अपॉन एक्स रेस टू 1/2 आहे, तो आपला न्यूमरेटरला जाईल तेव्हा पॉवर काय होणार आहे? प्लस ची मायनस होणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1 अपॉन रूट एक्सच्या ऐवजी आपण एक्स रेस टू -1/2 लिहू शकतो. इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन एक्स. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्या इथे 1 अपॉन एक्स पण आहे, त्या 1 अपॉन एक्स ला एक्स रेस टू -1 घ्यायचंय. ठीक आहे. का -1 घ्यायचंय? बिकॉज आपल्याला एक्स रेस टू -1/2 सोबत त्याला मल्टिप्लाय करायचंय, सो दॅट जर फक्त सिम्पल 1 अपॉन एक्स आला असता तर इथे त्याला एक्स रेस टू -1 घेऊन एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला युज करायचा नाही. डिरेक्टली 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडे लॉग एक्स. अदरवाईज तुम्ही जर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला युज करायला गेलात तर ते असं होईल, एक्स रेस टू 1 - 1 डिवायडेड बाय 1 - 1, म्हणजे डिनॉमिनेटरला येईल 0 आणि ते येतं नॉट डिफाईन्ड. डिनॉमिनेटरला 0 अलाउड आहे का? नॉट डिफाईन्ड. सो 1 अपॉन एक्स ला चुकून पण एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला युज करू नका, त्याच्यासाठी डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आपला लॉग एक्स. ठीक आहे, तो युज करायचा. बट इथे आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय, दॅट्स वाय आपण तो युज करणार आहे. सो आय इज इक्वल टू, आता 1 एक्स रेस टू -1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. एक्स रेस टू -1/2 इंटू 1 एक्स रेस टू -1/2 प्लस एक्स रेस टू -1/2 इंटू 1 अपॉन एक्स ला काय लिहिणार आहे आपण? एक्स रेस टू -1 डीएक्स. ठीक आहे. आता इंटिग्रेशन सेपरेट करा. रेस टू -1/2 डी प्लस इंटिग्रेशन एक्स रेस टू, आता इथे पहा बेस सेम आहे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची काय होणार आपल्या? ऍडिशन. सो -1/2 प्लस -1. छोटे छोटे रूल आहेत पहा. इथे आपल्याला आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस, इथे आधी आपण पॉवर सिम्प्लिफाईड करूयात. 2 इंटू -1 -2 -1 -3/2 dx -1/2 प्लस 1 प्लस 1/2 प्लस एक्स रेस टू -3/2 प्लस 1 डिवायडेड बाय -3/2 प्लस 1 प्लस c.
ठीक आहे. आणि आता हा जो काही 1/2 आहे तो वरती गेला तर 2/1 होणार, त्याला आपण 2 लिहूयात. प्लस आता -3/2 प्लस 1 तो येतो -1/2. म्हणजे कसं -3/2 प्लस 1 याला फॉर्मॅट मध्ये लिहा, म्हणजे 2 - 1 -1 अपॉन 2. ठीक आहे, डिवायडेड बाय -1/2 प्लस सी. सो -1/2 वरती गेला तो -2 होईल. 2 into x raised to 1/2 -2 x raised to -1/2 प्लस सी. याला इथे असंच ठेवलं तरी पण चालेल. याला अजून सिम्प्लिफाय करायचंय. 2√x मायनस 2/√x प्लस सी. इथे 1/2 ला आपण √x मध्ये लिहिला आणि जो काही दुसरा होता त्याची पॉवर मायनस असल्यामुळे तो डिनॉमिनेटरला गेला. आणि काय जर डाऊट आला किंवा एखादा प्रॉब्लेम समजला नाही तर तुम्ही रिपीट जाऊन युट्यूबला पाहू शकता. जे आपलं नेक्स्ट डे ला अपलोड होत असतं चॅनलला. ठीक आहे, ते तुम्ही रिव्हिजन साठी किंवा काय डाऊट्स असेल, एखादा प्रॉब्लेम रिपीट पाहायचा आहे तुम्हाला, तिथे जाऊन पाहू शकता. ठीक आहे, ओके. सो ऑलमोस्ट आपण आता सगळे स्टँडर्ड फंक्शनचे जे काही इंटिग्रेशन होते ते आपले आता कव्हर झालेत. आपण काय करूयात की इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन्स त्यातला एक स्पेसिफिक टाईप पाहूयात. ठीक आहे, सगळ्या टाईपचे नसणार आहेत, फक्त एक स्पेसिफिक टाईपचं जर असेल तर. ठीक आहे, सो टाका हेडिंग मग इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. अगेन हे पण इम्पॉर्टंट असणार आहे, कारण हे बऱ्याच वेळा यूज करायला लागतं. आणि एकदा हे समजलं की म्हणजे काही आधीचे जे प्रॉब्लेम पाहिलेत आपण ते एकदम इझी वाटायला लागतील. एकदा तुम्हाला जर हे कंपोजिट फंक्शन जर समजलं आणि ते युज करता यायला लागलं ओव्हर द पिरियड, आधी जे प्रॉब्लेम पाहिले ते तर अजूनच इझी वाटतील तुम्हाला. ठीक आहे, ते आता डिफिकल्ट वाटतायत, ते पुढे गेलं की जसं जसं पुढे जाऊ सोपे वाटायला लागतील तुम्हाला. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय पहा, की समजा एखादं फॉर एक्झाम्पल ई रेस टू एक्स ते इंटिग्रेशन ई रेस टू एक्सच आहे. मग जर एक्सच्या ऐवजी ए एक्स आला तर त्याचं इंटिग्रेशन काय होणार? ठीक आहे, हो, जो काय आपला एक्स आहे तो कशाने रिप्लेस झालाय? ए एक्स ने. तर मग त्याचं इंटिग्रेशन कसं चेंज होईल, काय होईल ते पाहूया. सो स्टार्ट करूयात आपण ई रेस टू एक्स पासूनच. ठीक आहे, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय आपलं? ई रेस टू एक्सच आहे. सो ई रेस टू ए एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू ए एक्स डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस सी डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस सी. आणि ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं सांगा? डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स तो येतो ए. सो ई रेस टू ए एक्स डिवायडेड बाय ए प्लस सी. सो याचं एक सिंपल लॉजिक सांगतो पहा. ई रेस टू एक्स सोडून जर दुसरा कुठला नंबर एक्स ला मल्टिप्लाय आला तर त्याचं इंटिग्रेशन घेताना आपला ई रेस टू ए एक्स ऍज इट इज डिवायडेड बाय ह्या ए ने डिवाइड करायचे. जर डेरिव्हेटिव्ह मध्ये जर पाहिलं तर आपण कंपोजिट म्हणजे चेन रूल काय,
ई रेस टू एक्स चा जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा असेल तर ई एक्स टू ए एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स करायचं बाय युझिंग चेन रूल. सो इथं फक्त इतकाच फरक आहे इंटिग्रेशन मध्ये, मल्टिप्लाय न करता आपल्याला डिवाइड करायचे. मल्टिप्लाय न करता काय करायचे? डिवाइड. यस वेदांत. ठीक आहे, ओके, कळलंय. तर आपण आता हे पाहणार आहे कंपोजिट फंक्शन साठीचं इंटिग्रेशन. तर ई रेस टू ए एक्स चं इंटिग्रेशन काय येणार आहे? ई रेस टू एक्स अपॉन ए. त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? ई रेस टू एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स असणार आहे. सेम लॉजिक बाकी सगळ्या फंक्शन साठी असणार आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपला फॉर्म्युला असणार आहे एक्स रेस टू एन. काय याचा? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. तर आता इथं एक्सच्या ऐवजी जर ब्रॅकेट असेल ए एक्स प्लस बी वाला, ए एक्स प्लस बी होल ब्रॅकेट रेस टू एन, तर सेम फॉर्म्युला ए एक्स प्लस बी होल ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन आणि इनटू याला डिवाइड म्हणजेच वन अपॉन मल्टिप्लाय होणार वन अपॉन डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी. आणि ए एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह पण काय येणार आहे? एच येणार आहे. सिंपल आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ ए एक्स प्लस बी रेस टू एन इज इक्वल टू ए एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन टू वन अपॉन ए प्लस सी. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये कंपोजिट फंक्शन यूज करताना त्या म्हणजे जे काही आतलं फंक्शन आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करत होतो, इथे फक्त डिवाइड करायचं इतकाच फरक आहे. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे पहा. इथे काय करणार आपण? डिवाइड करणार, बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. कळलंय? नेक्स्ट आहे, आता आपण सगळे फॉर्म्युले नाही पाहणार आहे. 2-4 ट्रिग्नोमेट्रीचे आणि हे 3-4 एक 5-7 फॉर्म्युले पाहणार आहेत. तेच आपले जास्त युज होतात. बाकीचे फॉर्म्युले जास्त युज होत नाही, इनफॅक्ट होतच नाही. ठीक आहे, म्हणजे युजच होत नाही. सो जे मोस्ट कॉमनली युज होणार आहे तितकेच पाहणार आहे आपण. हे मोस्ट कॉमनली कुठले युज होतात? की ज्यांचे डायरेक्ट स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह, म्हणजे आपण जे अँटी डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन पाहिल्या 15-10 पहिले 10-12 जे काही फॉर्म्युले होते तितकेच फक्त फार फार तर तुम्हाला एक्झाम साठी कंपोजिट मध्ये युज होऊ शकतात, बाकी नाही होणार. नेक्स्ट आहे आपला वन अपॉन एक्स. वन अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? लॉग एक्स. इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन, आता एक्स च्या ऐवजी ए एक्स प्लस बी, सेम लॉग ए एक्स प्लस बी डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस बी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस बी काय येणार आपला? ए. तो हा झाला लॉग ए एक्स प्लस बी डिवायडेड बाय ए. जसं डेरिव्हेटिव्हच्या कंपोजिट फंक्शनला आपण डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करत होतो ऍडिशनल आतल्या फंक्शनच्या, तसंच इथे काय करणार आहे? जस्ट फक्त मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी डिव्हाइड करणार आहे. का? बिकॉज आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन इज द अँटी डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्हच्या एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस इथं आपण कंटिन्युअस फॉलो करणार आहे. समजलंय? ठीक आहे. नेक्स्ट आहे साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स काय तो? मायनस कॉस एक्स प्लस सी. आपलं इंटिग्रेशन ऑफ साइन ए एक्स प्लस बी डीएक्स काय येणार आहे? मायनस कॉस ए एक्स प्लस बी डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ साइन ए एक्स प्लस बी
dx इज इक्वल टू मायनस कॉस x प्लस बी डिवायडेड बाय ए. कळलं हे? आता हे बाकी सगळ्यांना ऍज इट इज साइन झालं, साइन नंतर कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला जर तो कंपोजिटच्या फॉर्मॅट मध्ये आला तर सेम प्रोसेस अप्लाय करायची. ठीक आहे, कंपोजिटच्या फॉर्मॅट मध्ये आला सेम प्रोसेस अप्लाय करायची. त्यानंतर साइन, कॉस, टॅन, त्या व्यतिरिक्त एक ऍडिशनल फॉर्म्युला आपल्याकडं सेक्वेअर एक्स डीएक्स, याचं इंटिग्रेशन काय येतं टॅन एक्स प्लस सी. So integration sec square ax plus b dx, याचं इंटिग्रेशन काय येणार आपलं tan ax plus b divided by ax plus b, सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ ax plus b. डेरिव्हेटिव्ह ऑफ ax plus b काय येणार आहे, सो इंटिग्रेशन sec square ax plus b dx is equal to tan ax plus b divided by a plus c. त्याच्यानंतर सेक्वेअर साठी सेम फॉर मायनस कोसेक, सेम फॉर कोसेक्वेअर एक्स साठी मायनस कॉट एक्स प्लस बी अपॉन ए. ठीक आहे, सेम फॉर मायनस कोसेक्वेअर एक्स. ठीक आहे, बाकी काही जास्त फॉर्म्युले यूज होणार नाहीत. नाही आलं तरी एकच लॉजिक लक्षात ठेवायचं, त्या फंक्शनचं इंटिग्रेशन डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ जे काही आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये दुसरं फंक्शन असणार आहे ते कंपोजिट वालं. जसं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पाहत होतो सेम वे इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. फक्त फरक काय राहणार आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये आतल्या फंक्शनने आपण मल्टिप्लाय करत होतो त्याच्या डेरिव्हेटिव्हचा, तर इथे त्या डेरिव्हेटिव्हने काय करणार आहे, जस्ट डिवाइड करणार आहे. ठीक आहे, राईट करा. ठीक आहे, ओके. सो आता तुमचा ह्या विकेंडचा होमवर्क इतकाच असेल की जे काही सगळे फॉर्म्युले आहेत ते पाठ करायचे प्रॉपर. प्लस मी तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम शेअर करतो. ठीक आहे, त्यातले जितके जमतील तितके प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, कारण या प्रॉब्लेम सेट मध्ये रॅन्डम सगळे मिक्स आहेत. स्टार्टिंगचे प्रॉब्लेम सगळे तुम्हाला सॉल्व्ह होतील, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आज आपण इथेच थांबणार आहे. नेक्स्ट वीक पासनं थोडस जास्त वेळ घेणार आहे. आता का, बिकॉज बरेच मुलं अजून जॉईन होत आहेत नवीन नवीन किंवा काय, त्यामुळे आपला सिलेबस थोडासा स्लो चालणार आहे पहिले 1-1.5 वीक. त्यानंतर प्रॉपर आपलं 1 तास डेली लेक्चर होईल. ठीक आहे, सो काही इंटिग्रेशन आहे, सो नेक्स्ट वीक मध्ये ऑलमोस्ट आपला इंटिग्रेशनचा 1/3 चॅप्टर फिनिश होईल. डोंट वरी. ठीक आहे, म्हणजे विदिन जानेवारी एंड पर्यंत आपलं इंटिग्रेशन